हॅलो डिअर स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्टुडंट्स, ऑलरेडी तुम्ही सोल्युशन या चॅप्टरचे PYQs म्हणजे थेरी पॉईंट्स जे होते, थेरी क्वेश्चन्स होते ते ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहे. सो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर सोल्युशन या चॅप्टरशी रिलेटेड असलेले जे न्यूमेरिकल्स बोर्डला आतापर्यंत येऊन गेलेले आहेत हे सगळे न्यूमेरिकल्स आज इथे आपण सॉल्व्ह करणार आहोत. सो चलो विदाउट वेस्टिंग अ टाइम न्यूमेरिकल्सकडे जाऊया. सो स्टुडंट्स, हिअर इज युअर फर्स्ट न्यूमेरिकल. काय सांगितलंय बघा ह्या न्यूमेरिकल मध्ये, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ CaCl2. ओके, CaCl2 ची अमाऊंट कॅल्क्युलेट करायला लावलेली आहे तुम्हाला या क्वेश्चन मध्ये. बरं, त्याच्या अगोदर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असणार आहे, हा जो क्वेश्चन आहे स्टुडंट हा मार्च 2014 ला विचारला गेलेला आहे. हा सो लक्षात ठेवायचं आहे, मी इथे इयर टाकायचं विसरलो. ओके, मार्च 2014 ला हा क्वेश्चन विचारला गेलेला होता आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. असे क्वेश्चन्स तुमच्या पेपरला येतच असतात, सो लक्ष द्यायचं व्यवस्थित. ओके, सो कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ CaCl2. इथे CaCl2 ची अमाऊंट तुम्हाला विचारली आहे. व्हॅन्ट ऑफ फॅक्टर दिलेला आहे. व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आपण रिप्रेझेंट करतो स्टुडंट्स आय ने. ओके, सो आय ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 2.47. ओके, डिझॉल्व इन 2.5 लिटर्स ऑफ सोल्युशन. सोल्युशनचा व्हॉल्यूम दिलेला आहे. व्हॉल्यूम दिलेला आहे स्टुडंट 2.5 लिटर. ओके, त्यानंतर काय सांगितलंय, सो दॅट द ऑस्मोटिक प्रेशर ॲट 300 केल्विन. टेम्परेचर दिलेलं आहे तुम्हाला 300 केल्विन. ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे पाय, दॅट इज 0.75 ॲटमॉस्फियर. गिवन द मोलर मास ऑफ CaCl2. मोलर मास दिलेला आहे CaCl2 चं, म्हणजे मोलर मास ऑफ सोल्यूट दिलेला आहे तुम्हाला 111 ग्रॅम पर मोल. ओके, त्यानंतर आर ची व्हॅल्यू दिलेली आहे स्टुडंट्स, आर दिलेला आहे 0.082 लिटर ॲटमॉस्फियर पर केल्विन पर मोल. ओके, हे तुम्हाला सगळ्या गोष्टी गिवन असणार आहे. आणि कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ, आता हा सोल्यूट असणार आहे जो सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह झाला, म्हणजे वेट ऑफ सोल्यूट विचारलेला आहे, दॅट इज W2. आता ह्या ज्या गिवन थिंग्स मी इथे लिहिल्या नाही, या तुम्हाला जमल्या पाहिजेत. ओके, W1, W2, M1, M2, पाय, आर, टेम्परेचर. बरं, ह्या कशा असतील एवढा न्यूमेरिकल बघूया आपण, त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. सो फॉर्म्युला काय असणार आहे स्टुडंट्स यासाठी, आता बघा मला ऑस्मोटिक प्रेशर दिला, तर ऑस्मोटिक प्रेशरचा वन अँड ओनली फॉर्म्युला आहे माझ्याकडे, पाय इज इक्वल टू W2 अपॉन M2 RT अपॉन V. ओके, हा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे इथे, W2. सो W2 साठी आपण फॉर्म्युला अरेंज करूया. W2 M2V इकडे गेला, म्हणजे पाय इंटू M2 इंटू V अपॉन RT. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पाय, पायची व्हॅल्यू किती आहे 0.75. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ M2, M2 ची व्हॅल्यू आहे 111, बरोबर. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ व्हॉल्यूम, व्हॉल्यूम दिलेला आहे 2.5. त्यानंतर अपॉन आर ची व्हॅल्यू किती दिली स्टुडंट 0.082 ही तुम्हाला आर ची व्हॅल्यू दिली आहे. टेम्परेचर दिलेलं आहे तुम्हाला, दॅट इज 300 केल्विन. ओके, आता स्टुडंट्स बघा, यामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा फॅक्टर बघायला मिळतो, दॅट इज व्हॅन्ट ऑफ फॅक्टर. जेव्हा पण तुम्हाला व्हॅन्ट ऑफ फॅक्टर गिवन असेल, काय असेल, व्हॅन्ट ऑफ फॅक्टर गिवन असेल, तर लक्षात ठेवायचं आहे व्हॅन्ट ऑफ फॅक्टर जेव्हा पण दिला जातो तर फॉर्म्युल्याला तुम्हाला व्हॅन्ट ऑफ फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं असतं. हा फॉर्म्युला थोडासा मॉडिफाईड फॉर्म्युला होतो, म्हणजे कुठली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी दिली आणि एखादा व्हॅन्ट ऑफ फॅक्टर दिला तर समजून घ्यायचं मल्टिप्लाय करायचा आहे, मग तो फॉर्म्युल्यामध्ये येऊन जातो इंटू आय. आता हा जो आय आहे हा इकडे इंटूला नाही येणार, सबस्टिट्यूट झाला ना हा, म्हणजे हा कुठे जाणार, आता हा न्यूमरेटरला होता, इकडे येताना डिनॉमिनेटरला, म्हणजे हा आता इथे इथे कुठेतरी आय. इथे आय ची व्हॅल्यू आपण इथे पुट करणार. आय ची व्हॅल्यू किती असेल स्टुडंट्स इथे तुमची, दॅट इज 2.47. ओके, 2.47. बस, मग आता काय आहे उरलं तर सिंपल कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही कॅल्क्युलेशन आरामशीर करू शकता. दॅट इज 208 हे वरचं न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि खाली तुमचं आलं पाहिजे 60.76. ओके, सो असं काहीतरी मल्टिप्लिकेशन येऊन तुमचं आन्सर आलं पाहिजे स्टुडंट्स ऑलमोस्ट 3.42 ग्रॅम. ओके, आय होप तुम्ही व्हॅल्यू टाकून आता ॲटलिस्ट या स्टेजला तरी तुम्ही लॉग कॅल्क्युलेशन्स किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेशनने आन्सर काढू शकता. चल, तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. मार्च 2014चा हा क्वेश्चन होता. सो स्टुडंट बघा, गिवन थिंग्समध्ये काय काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, तर W1, W2, M1, M2 हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला. ओके, त्यानंतर N2 काढायचा फॉर्म्युला तुम्हाला आला पाहिजे, दॅट इज W2 अपॉन M2, आणि N1 काढायचा फॉर्म्युला आला पाहिजे W1 अपॉन M1. ओके, हां, W2 काय असणार आहे, W म्हणजे मास किंवा वेट
वेट ऑर मास असा शब्द असतो आणि कोणाचा असणार आहे, दॅट इज ऑफ सॉल्व्हंट. वन आला म्हणजे सॉल्व्हंट, लक्षात ठेवायचं बघा, वंट सॉल्व्हंट वन. त्यानंतर टू वेट ऑर मास असं काहीतरी मेन्शन असतं तुम्हाला, तर वेट ऑर मास सोल्यूट नावातच बघा ना, टू सोल्यूट, टू सोल्यूट, टू टू येतोय ना. ओके, M1 यम काय असणार आहे स्टुडंट, यम असेल तुमचा मोलार मास. आता वन आला म्हणजे मोलार मास कोणाचं घ्यायचं, तर मोलार मास घ्यायचं सॉल्व्हंटचं. आणि M2 आला म्हणजे काय घ्यायचं, तर मोलार मास घ्यायचं स्टुडंट तुम्हाला. मोलार मास कोणाचं घ्यायचं आहे, तर सोल्यूटचं घ्यायचं. आता इथे सोल्युशन्स या चॅप्टरचे न्यूमेरिकल सोडवत असताना सगळ्यात पहिले दिलेल्या न्यूमेरिकलमध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे ओळखता येणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे न्यूमेरिकलला शांत पद्धतीने वाचायचं. एन काय असतो, तर एन असतो तुमचा नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल. ओके, नंबर ऑफ मोल. आणि टू असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. हा कधी कधी लागतो तुम्हाला मोलॅलिटी वगैरे काढायला. तसंच N1चा तर कुठलाही न्यूमेरिकल आतापर्यंत बघायला नाही मिळाला, बट तुम्हाला माहित पाहिजे दॅट इज N1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. ओके, त्यानंतर स्टुडंट बघा काही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज येतात, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा काही टर्म्स वापरायचे. समजा मला सोल्युशन बोलायचं आहे, तर मग सोल्युशन बद्दल मी टर्म्स कशा लिहिणार. समजा मला सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट सांगितलं, तर सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट मी कशाने रिप्रेझेंट करणार, TB ने. ओके, मला त्याचा फ्रीजिंग पॉईंट सांगितलं, तर फ्रीजिंग पॉईंट सोल्युशनचा मी कशाने रिप्रेझेंट करणार, TF ने. सोल्युशनचं व्हेपर प्रेशर रिप्रेझेंट करायचे, कशाने रिप्रेझेंट करणार, फक्त P ने. ओके, त्याबद्दल समजा मला सॉल्व्हंट बद्दल कंपॅरिझन करायला लावलं, तर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट मी कशाने रिप्रेझेंट करणार, TB0 ने रिप्रेझेंट करणार. मी सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट कशाने शो करणार, TF0 ने शो करणार. सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर दिलं तर कशाने शो करणार, P10 ने रिप्रेझेंट करणार. ओके, ह्या टर्म्स तुम्हाला माहित पाहिजे. ओके, ह्या सांगता आल्या पाहिजे. त्यातला त्यात अजून एक कंपॅरिझन, सोल्युशन इन सॉल्व्हंटमध्ये बॉइलिंग पॉईंट कोणाचा जास्त असतो, तो ऑलवेज इथे एक टर्म तुम्ही लक्षात ठेवायची स्टुडंट. सोल्युशन इन सॉल्व्हंटमध्ये कंपॅरिझन केलं, ओके, तर ऑलवेज सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट हा लेस असतो ॲज कम्पेअर टू सोल्युशन. म्हणजे TBची व्हॅल्यू ही ऑलवेज ग्रेटर असते TB0 पेक्षा. ओके, आणि यांच्या दोघांमधला जो डिफरन्स असतो दॅट इज TB मायनस TB0, याला म्हटलं जातं डेल्टा TB. आपण याला एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट म्हणतो. त्यानंतर फ्रीजिंग पॉईंटमध्ये काय कंपॅरिझन असतं, फ्रीजिंग पॉईंटमध्ये सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट हा नेहमी ग्रेटर असतो ॲज कम्पेअर टू सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट. आणि या दोघांचा जो डिफरन्स असतो दॅट इज TF0 मायनस TF, याला म्हटलं जातं डेल्टा TF, ज्याला आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणतो. वेपर प्रेशरमध्ये कंपॅरिझन केलं बाळांनो, तर वेपर प्रेशर हे नेहमी सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त असतं ॲज कम्पेअर टू सोल्युशन. दॅट्स वाय आपण असं फाइंड आउट करतो P10 मायनस P, आणि या दोघांमधला जो डिफरन्स असतो आपण त्याला डेल्टा P म्हणतो, दॅट इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आपल्या ह्या तीन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी दॅट इज एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, त्यानंतर असेल डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, आणि त्यानंतर असेल लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, आणि एक चौथी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी दॅट इज ऑस्मोटिक प्रेशर पाय. पायचं इथं काही घेणदेण नाही आपल्याला, पायचा एकच फॉर्म्युला होता, तो बघितला आपण, विषय संपला. हे एवढ्या थिंग्स तुम्हाला माहीत असल्या पाहिजे की कुठली गोष्ट आपण कशाने रिप्रेझेंट करतोय. ओके, आय होप तुम्हाला तर ह्या गोष्टी लक्षात राहतील. थोड्या वेळ न्यूमेरिकल सोडवण्यासाठी या साईडला कुठेतरी लिहून ठेवा, आणि सबस्ट्रॅक्शन कसं करायचं, कोणाचं कशातून करायचं हे माहीत पाहिजे. पुढे जाऊया स्टुडंट्स. आणि हो, तुम्हाला जर खरंच फॉर्म्युले वगैरे समजून घ्यायचे असतील तर ऑलरेडी मी न्यूमेरिकल सिरीज घेतलेली आहे. व्हिडिओची आपल्या जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेलात बाळांनो, तर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये न्यूमेरिकल सिरीज सोल्युशनचे सगळे न्यूमेरिकल्स तिथं विथ फॉर्म्युला वगैरे सगळं एक्सप्लेन करून दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सगळे न्यूमेरिकल्स देखील बघायला मिळेल आपल्या चॅनलला. चला स्टुडंट्स, पुढे जाऊया. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन अशी असेल की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, जॉईन करून घ्या. खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यासोबतच तुमचे कुठले डाऊट्स असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवरती माझ्यासोबत शेअर करू शकतात. तसंच तुम्ही इंस्टाग्रामला देखील मला फॉलो करू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा स्टुडंट्स, कारण की तुमच्या आधाराची मला गरज आहे. ओके, सो स्टुडंट्स, फ्री स्टडी मटेरियल तर आपण प्रोव्हाइड करतोच आहे टेलिग्रामवरती. यासोबतच तुम्हाला यूट्यूब व्हिडिओज अपडेट्स तुम्हाला तिथे कंटिन्युअसली मिळणार आहे. सोबतच तुम्हाला जर तुम्ही अजूनही माझं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर जस्ट प्ले स्टोअरला जा स्टुडंट, आणि गुणवंत माळी सर्च करून ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला 101% तिथं टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेली आहे. फ्रीमध्ये आहे टेस्ट सिरीज सध्या. सो ती टेस्ट सिरीज MCQसाठी फ्री टेस्ट सिरीज आहे, जी स्टुडंट्स MST CETचं प्रिपरेशन करत असतात त्यांच्यासाठी आहे. फ्रीमध्ये अवेलेबल आहे. पटापट जाऊन टेस्ट देत राहा. चलो नेक्स्ट न्यूमेरिकलकडे जाऊया आपण. हेर इज अवर नेक्स्ट न्यूमेरिकल स्टुडंट.
थोडासा किचकट न्यूमेरिकल आहे, पण मग समजून घेतलं तर अतिशय सोपं आहे. अ सोल्युशन कंटेनिंग 0.73 ग्रॅम ऑफ कॅम्पर, ज्याचं मोलर मास दिलंय कॅम्परचं 152, इन अ 36.8 ग्रॅम ऑफ ॲसिटोन. ॲसिटोनचा बॉइलिंग पॉईंट पण दिलेला आहे. बॉइल्स ॲट अ 56.55 डिग्री सेल्सिअस हे सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट दिला. अ सोल्युशन ऑफ अ 0.564 ग्रॅम ऑफ अननोन कंपाऊंड इन द सेम वेट ऑफ ॲसिटोन बॉइल्स ॲट द टेम्परेचर दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ अननोन कंपाऊंड. आता इथे दोन कंपाऊंड आहे. पहिला कंपाऊंड कॅम्पर बद्दल बोललं गेलं आणि नंतर एक अननोन कंपाऊंड बद्दल. ज्यावेळेस अशी केस येईल बाळांनो, तर दोन गोष्टी सेग्रिगेट करायच्या. कशा सेग्रिगेट करायच्या बघा. इथे एक मध्ये मस्तपैकी छानशी लाईन मारायची. माझ्या मते तुम्हाला लाईन खूप चांगली मारता येते. हो ना बाळांनो? आता 12वीची मुलं आहेत, त्यांना लाईन नाही मारता आली तर काय मग आता राहिलंच काय. वही, पट्टी, पेन्सिल, खोडरबर याच्याने म्हणतोय मी. मनात कुठलाही वाईट विचार आणायचा नाही. सो आता इकडे बद्दल आपण कॅम्पर बद्दल बोलणार बाळांनो. सो कॅम्पर काय असणार आहे, नाही तर लाईन मारायचं म्हटलं तर आपल्याला खूप इंटरेस्ट असतो त्याच्यामध्ये. कॅम्पर आहे आणि इकडे आपल्याकडे अननोन कंपाऊंड आहे. ओके, अननोन कंपाऊंड आहे. ओके, आपण आता पहिल्यांदा कॅम्पर बद्दल बोलूया. कॅम्पर काय सांगितलं बघा. सोल्युशन कंटेनिंग 0.73 ग्रॅम ऑफ कॅम्पर. कॅम्पर म्हणजे सोल्यूट. सोल्यूटचं वेट दिलेलं आहे बाळांनो इथे 0.73 ग्रॅम. बर, सोल्यूटचं मोलर मास दिलेला आहे M2. M म्हणजे मोलर मास, 2 म्हणजे सोल्यूट, दॅट इज 152 ग्रॅम पर मोल. ओके, इन अ 36.8 ग्रॅम ऑफ ॲसिटोन. ॲसिटोन इथे सॉल्वंट झाला. सॉल्वंटचं वेट दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 36.8 ग्रॅम. बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे सॉल्वंटचा. सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट कशाने मेन्शन करतो आपण, TB0. येस, 56.3 डिग्री सेल्सिअस. कन्व्हर्जनच्या भानगडीत इथं तरी पडू नका. आणि सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे तुम्हाला. सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट आपण TB ने रिप्रेझेंट करतो, दॅट इज 56.55 डिग्री सेल्सिअस. ओके, सो अ सोल्युशन ऑफ अननोन कंपाऊंड. अननोन कंपाऊंड आहे ज्याचं वेट दिलेलं आहे तुम्हाला W2. किती दिलेला आहे 0.564 ग्रॅम. ओके, इन द सेम वेट ऑफ ॲसिटोन. ॲसिटोनचं वेट सेम सांगितलं इथे, म्हणजे W1 ची व्हॅल्यू सेम असेल 36.8 ग्रॅम. आणि सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट ॲसिटोन बॉइल्स ॲट 56.46. सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे या, दॅट इज 56.46 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ अननोन सोल्यूट. मोलर मास ऑफ अननोन सोल्यूट म्हणजे M2 इथे कॅल्क्युलेट करायचं. स्टुडंट सगळ्यात इम्पॉर्टंट, आता मला हा अननोन कंपाऊंड सॉल्व्ह करायचा आहे ना, तर अननोन कंपाऊंडसाठी कंडिशन्स काय काय असणार आहे, मला M2 काढायचा आहे. बॉइलिंग पॉईंट बद्दल बोललाय तर मी बॉइलिंग पॉईंटचा फॉर्म्युला वापरणार. बॉइलिंग पॉईंटचा फॉर्म्युला काय असणार आहे तुमच्याकडे, तर डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1. हा तुमचा डेल्टा TB म्हणजे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटचा फॉर्म्युला झाला. बट आता ह्या सगळ्या कंडिशन समजा अननोनच्या मला याच्यात पुट करायचं आहे, तर मला डेल्टा TB माहीत नाही, मला KB माहीत नाही, मला W2 माहीत नाही, 1000 माहिती आहे, M2 कॅल्क्युलेट करायचं आहे, W1 माहिती आहे. म्हणजे M2 काढण्यासाठी मला डेल्टा TB आणि KB माहीत पाहिजे. आता आपण डेल्टा TB आणि KB पहिल्यांदा ह्या कॅम्परवरून फाइंड आउट करणार, कारण की कॅम्पर सोबत कंपॅरिझन दिलं तर मग आपण पहिल्यांदा कॅम्परवरून KB कॅल्क्युलेट करून घेणार. ओके, मग कॅम्परवरून KB कसा कॅल्क्युलेट करणार स्टुडंट, सेम फॉर्म्युला मी KB साठी लिहितो बघा. फक्त KB इकडे होता, तर मी ह्या टर्म्स ज्या आहेत त्या इकडे पाठवतो आणि KB साठी फॉर्म्युला लिहितो. KB साठी फॉर्म्युला काय येईल बघा बरं स्टुडंट इथे, तर KB इज इक्वल टू, ओके, KB इज इक्वल टू काय येईल, डेल्टा TB इंटू M2 इंटू W1 अपॉन काय येणार स्टुडंट इथे, येस, W2 अप इंटू 1000. बरोबर आहे. आपण इंक थोडीशी चेंज करू. हा KB आला तुमचा. आता KBच्या याच्यात व्हॅल्यू पुट करूया आपण. KBची व्हॅल्यू काय, डेल्टा TBची व्हॅल्यू काय असेल इथे, डेल्टा TB तुम्हाला मागच्या स्लाइडवरती सांगितलं होतं कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा. ओके, बघा मागच्या स्लाइडवरती आपण बघितलं होतं डेल्टा TB कसा कॅल्क्युलेट करायचा. एकच मिनिट बघा इथे डेल्टा TB काय करायचं आहे, सोल्युशनच्या बॉइलिंग पॉईंटमधून सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट मायनस करायचा आहे. चलो तर आपण सोल्युशनच्या बॉइलिंग पॉईंटमधून सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट मायनस करू. सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट होता 56.55, सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट होता 56.30. मग 55 मधून 30 मायनस झाला, ऑलमोस्ट किती आला पाहिजे स्टुडंट 0.25. मग इथं आला 0.25. ओके, आय होप तुम्हाला लक्षात आलं हे कसं कॅल्क्युलेट केलं. M2 मोलर मास ऑफ सोल्यूट किती दिलेला आहे 152 दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला W1 किती दिलेला आहे इथे
36.8 दिलेलं आहे, 36.8 दिलेलं आहे अपॉन ओके W2 ची व्हॅल्यू किती आहे 0.73 इंटू काय होता 1000. ही कसली व्हॅल्यू आली स्टुडंट, ही व्हॅल्यू आली तुमची KB ची. तुम्हाला कॅल्क्युलेट करू वाटलं कॅल्क्युलेट करा, नाही कॅल्क्युलेट करू वाटलं तसंच पडू द्या. KB आला. चला आपल्याला इकडे कॅल्क्युलेट करायचं, इकडे काय कॅल्क्युलेट करायचं होतं M2 कॅल्क्युलेट. याला ह्या कॅल्क्युलेशनला इथेच पडू द्या, इथून पुढे सोडवू नका. ओके आपल्याला इथे M2 कॅल्क्युलेट करायचा होता ना. चला तर M2 साठी फॉर्म्युला अरेंज करून घ्या. हे बघा अननोन कंपाऊंडचा M2 काढायचा आहे. मग M2 साठी फॉर्म्युला काय येणार तुमचा, M2 साठी फॉर्म्युला येणार सरजी M2 इज इक्वल टू M2 इकडे गेला डेल्टा TB इकडे आला, सो KB इंटू W2 इंटू 1000 अपॉन डेल्टा TB इंटू W1. ओके सो चला KB ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. KB ची व्हॅल्यू तर इकडून आणली आपण, जशी तशी आपण पुट करणार. KB ची व्हॅल्यू काय होती 0.25 इंटू 152 इंटू 36.8 अपॉन आता KB अपॉन काय होता 0.73 इंटू 1000. ही व्हॅल्यू आपण KB ची पुट केली इंटू ही फक्त व्हॅल्यू कसली होती KB ची. त्यानंतर W2 काय होता सेकंड कंडिशन मध्ये W2 होता सर 0.564 इंटू 1000 अपॉन ओके डेल्टा TB ची व्हॅल्यू सेकंड कंडिशन साठी डेल्टा TB काय येईल रे बाळांनो, डेल्टा TB इज इक्वल टू काय येईल सांगा बरं. सोल्युशनच्या बॉइलिंग पॉईंट मधून सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट मायनस करा. सोल्युशन होता 56.46 मायनस सॉल्व्हंट ॲसिटोनचा बॉइलिंग पॉईंट किती होता 56 मायनस 56.30. ओके आन्सर आलं 0.15 0.16 डिग्री सेल्सियस. सो पुट इट हियर डेल्टा TB 0.16 इंटू W1 ची व्हॅल्यू काय होती 36.8. ओके आय होप आता इथून तुम्ही एकदम टपाटप सॉल्व्ह करणार. सिमिलर टर्म जर कट केल्या तर काम अजून सोपं होऊन जाईल. 36.8 कट झाला. 1000 कट नका करू कारण की काम सोपं होईल. 1000 ने मल्टिप्लाय करा. 0.25 इंटू 152 इंटू 1000 ने मी समजायला इंटू केला तर काय झाला 564 अपॉन 1000 ने 73 ला इंटू केला तर काय झाला 730 इंटू 0.60. आय होप आता एवढं कॅल्क्युलेशन तरी तुम्ही लॉगने एकदम छान आणि टपाटप करणार, पटकन करून टाकणार. सो याचं फायनल आन्सर स्टुडंट तुमचं आलं पाहिजे. ओके मी फायनल आन्सर तुम्हाला इथं क्लिअरिफाय करून देतो. फायनल आन्सर तुमचं आलं पाहिजे 183.49 ओके ग्रॅम पर मोल. हे तुमचं फायनल आन्सर आलं पाहिजे, हे आलंच पाहिजे. ओके आणि कॅल्क्युलेशनमध्ये काही मिस्टेक्स होत असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही कळवा. एखादा अंडरस्टँडिंगला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ते देखील कमेंटमध्ये मला सांगू शकतात बाळांनो की सर एखादा न्यूमेरिकल तुम्हाला जो डिफिकल्ट असेल. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट. बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे थर्ड न्यूमेरिकलमध्ये 1 इंटू 10⁻³ ही पॉवर आहे बाळा 10⁻³ kg ऑफ युरिया वेन डिझॉल्व इन 0.0985 kg ऑफ सॉल्व्हंट. ओके आता युरियाला सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केलाय. मग युरिया काय झाला सोल्यूटचं वेट काय झालं 1 इंटू 10⁻³ kg. आता kg ला मी ग्रॅम मध्ये कन्वर्ट करतो म्हणजे मल्टिप्लाय कितीने करणार 10⁻³ ने. मग आता हा 1 इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ हा झाला ग्रॅम. मग -3 + 3 काय झाला कॅन्सल. मग उरला काय फक्त हा 1 ग्रॅम. असं गिवन ज्यावेळेस असतं तेव्हा ह्या गिवनला मार्क असतात. ओके किती सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व केलाय बाळांनो तर W1 सॉल्व्हंटचं वेट दिलेलं आहे किती दिलेलं आहे 0.0985 kg. हा सॉल्व्हंट आहे. आता याला परत ग्रॅम मध्ये आणणार तुम्ही म्हणजे 0.0985 इंटू 10⁻³ ग्रॅम. मल्टिप्लाय केलं तो आन्सर आलं पाहिजे काहीतरी 98.5. पॉईंट फक्त 3 डिजिट इकडे शिफ्ट करायचं आहे तुम्हाला, काही वेगळं नाही करायचं आहे. ग्रॅम W1 मिळाला. डिक्रीज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. बरं डिक्रीज इन अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट डायरेक्ट डिप्रेशन दिलेला आहे. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन किती दिलेला आहे तुम्हाला 0.211 केल्विन. ही पहिली कंडिशन आहे इथपर्यंत. दुसरी कंडिशन परत सांगितली बघा 1.6 इंटू 10⁻³ kg ऑफ अनदर नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट व्हेन डिझॉल्व इन 0.086 kg ऑफ अ सेम सॉल्व्हंट. बरं आता परत अनदर नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे परत दुसरी कंडिशन. चलो दुसरी कंडिशन लिहायला सुरुवात करूया आपण. लाईन तुम्ही व्यवस्थित मारा मी नाही मारत आहे.
ओके, सो काय सांगितलं आहे तिथे दुसऱ्या कंडिशनमध्ये? नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट. ओके, काय दिलेलं आहे वेट? W2 दिलेला आहे सरजी 1.6 इंटू 10⁻³ kg. आता हा किती ग्रॅम झाला बाळांनो? आता मी डायरेक्ट लिहितो 1.6 ग्रॅम झाला, कारण की इथे तुम्हाला सांगितलं केजीला ग्रॅम म्हणजे इंटू 10⁻³ कॅन्सल झाला, 1.6 ग्रॅम आला. नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट व्हेन डिझॉल्व इन 0.086 kg. सॉल्व्हंटचं वेट दिलेलं आहे 0.086 kg. आता याला ग्रॅम मध्ये आणायचं म्हणजे इंटू 1000 करायचं, म्हणजे हा झाला 86 ग्रॅम. ऑफ अ सेम सॉल्व्हंट डिप्रेस द फ्रीजिंग पॉईंट. आता इथे डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉईंट डेल्टा TF ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 0.34 केल्विन. कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ अनदर सोल्यूट. सेकंड मोलर मास काढायचा आहे, म्हणजे याच्यासाठी M2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट. सेम न्यूमेरिकल जसा मागच्या वेळेस सोडवला. मोलर मास ऑफ युरिया इकडे तुम्हाला दिलेला आहे बाळांनो, M2 ची व्हॅल्यू दिलेली आहे, दॅट इज 60. हां, तुम्हाला काय सांगितलं इथे? आता सेम मागच्या वेळेस जसा सोडवला तसाच सोडवायचा आहे. तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरणार इथे? फक्त डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचा फॉर्म्युला वापरणार. काय फॉर्म्युला असेल तुमच्याकडे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचा? डेल्टा TF इज इक्वल टू KF W2 इंटू 1000 अपॉन W1 इंटू M2. हा तुमचा फॉर्म्युला झाला. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला सगळ्या थिंग्स माहिती आहे. W2 माहिती आहे, W1 माहिती आहे, M2 माहिती आहे, M2 काढायचा आहे, डेल्टा TF माहिती आहे, KF माहित नाही आहे तुम्हाला. आता हा KF तुम्ही कुठून शोधणार? तर तुम्ही फर्स्ट कंडिशनवरून KF शोधणार. मग KF साठी फॉर्म्युला काय होऊन जाईल तुमचा? KF इज इक्वल टू, हाच फॉर्म्युला फक्त KF साठी लिहायचा आहे. काय फॉर्म्युला होऊन जाईल? डेल्टा TF, ओके बरोबर, इंटू W1 इंटू M2 अपॉन W2 इंटू 1000. व्हॅल्यू पुट करा. डेल्टा TF ची व्हॅल्यू होती सर 0.211. W1 ची व्हॅल्यू होती किती होती? दॅट इज 98.5. M2 ची व्हॅल्यू किती होती? 60 अपॉन W2 ची व्हॅल्यू होती 1 इंटू 1000. बाकी काही अवघड कॅल्क्युलेशन नाही आहे त्याच्यामध्ये. जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तर KF चा आन्सर काहीतरी येईल. माझ्या मते तुमचं KF चा आन्सर आलं पाहिजे बाळांनो 1.247 ग्रॅम पर मोल. तुम्ही सोडवा अथवा नका सोडू, ॲज इट इज KF ची व्हॅल्यू इकडे दुसऱ्या फॉर्म्युल्यात सबस्टिट्यूट केली तरी चालते. नाही सबस्टिट्यूट करायची, आम्हाला सोडवायचंच आहे. टाइम आहे आमच्याकडे भरपूर, बाकीचा पेपर येत नाहीये, एवढा न्यूमेरिकल छान येतोय, सोडवत बसा. KF घेतला, KF इकडे टाकला तुम्ही, तर KF ची व्हॅल्यू इकडे टाकल्यानंतर तुमचा फॉर्म्युला कसा होऊन जाईल बाळांनो बघा. डेल्टा TF इज इक्वल टू काय होता? KF W2 इंटू 1000 M2 इंटू W1. M2 इकडे गेला, आपल्याला M2 कॅल्क्युलेट करायचा आहे. M2 इज इक्वल टू KF इंटू W2 इंटू 1000 अपॉन डेल्टा TF इंटू W1. बरं, काय होते आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण एक एक बघून घेऊया. KF ची व्हॅल्यू 1.247 होती. W2 आपल्याला दिलेला होता 1.6. W1 दिलेला होता 0.086, म्हणजे त्याला आपण 86 आणि 1.6 हे कन्वर्जन केलं होतं स्टुडंट. चलो तो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. KF ची व्हॅल्यू होती 1.247. W2 वेट ऑफ अ सोल्यूट दिलेला होता 1.6 इंटू 1000. डेल्टा TF किती दिलेला होता तुम्हाला? 0.34 इंटू W1 ची व्हॅल्यू दिलेली होती स्टुडंट तुम्हाला तिथे काहीतरी 86 बरोबर ग्रॅम. जस्ट हे सिंपल कॅल्क्युलेशन करायचं आहे. तुमचं M2 चं आन्सर आलं पाहिजे. इथे पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर M2 चं आन्सर आलं पाहिजे स्टुडंट तुमचं 68.23 ग्रॅम पर मोल. ओके, ग्रॅम पर मोल. हे युनिट लिहायला विसरू नका, मोलर मासचं ग्रॅम पर मोल. मास विचारलं तर ग्रॅम, मोलर मास विचारलं तर ग्रॅम पर मोल आन्सर आलंच पाहिजे. आय होप तुम्हाला न्यूमेरिकल्स आवडत असतील बाळांनो, तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह पण करणार आहे. हे थोडे मोठे न्यूमेरिकल्स आहेत, 3-3 मार्काला येणारे न्यूमेरिकल्स आहेत. या चॅप्टरचा न्यूमेरिकल 101% पेपरला असतोच. सॉलिड स्टेट आणि सोल्युशन या दोघांपैकी दोघांचे पण न्यूमेरिकल्स असतात, पण प्रोबॅबली 99.99% एकाचा न्यूमेरिकल तर पेपरला 100% असणार, म्हणजे असणारच म्हणतोय मी. ओके, हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. काय सांगितलं बघा नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन दिलेला आहे. त्याचं वेपर प्रेशर किती आहे? 640 mm ऑफ Hg. प्युअर बेन्झिन त्याचा वेपर प्रेशर. आता प्युअर वेपर प्रेशर आपण असं दाखवतो P10,
किती आहे 640 mm ऑफ Hg, मिलीमीटर ऑफ मर्क्युरी म्हणतात याला. हां, 2.175 into 10 raised to minus 3 kg of non-volatile solute is added in the 39 gram of a benzene. बर, सोल्यूटचं वेट दिलेलं आहे 2.175 into 10 raised to minus 3 kg. अभी ये kg है, इसको ग्राम कर दो. 2.175, आता kg ला ग्रॅम म्हणजे इंटू 10 raised to 3. आता मी काही लिहित नाही, डायरेक्ट 10 raised to minus 3, 10 raised to 3 कट झाला, हा आला ग्रॅम मध्ये. नॉन व्होलाटाइल सोल्यूट ॲडेड इन 39 ग्रॅम ऑफ बेन्झिन. बेन्झिन तर इथे लिक्विड होतं, सॉल्व्हंट होता, सॉल्व्हंटचं वेट दिलंय 39 ग्रॅम बेन्झिन. द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, सोल्युशनचा वेपर प्रेशर आपण पी ने दाखवतोय, तो किती दिलेला आहे 600 mm ऑफ Hg. ओके, कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ सोल्यूट M2 कॅल्क्युलेट करायचं आहे सर क्वेश्चन मार्क. सगळ्यात सोपा आणि एकदम इझी न्यूमेरिकल आहे बाळांनो हा वेपर प्रेशरचा. तो यासाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा, तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा. P10 मायनस P अपॉन P10 इज इक्वल टू W2 अपॉन M2 M1 अपॉन W1. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. P10 ची व्हॅल्यू होती सर 640 मायनस P ची व्हॅल्यू होती 600 अपॉन P10 640 इज इक्वल टू W2 ची व्हॅल्यू 2.175 इंटू M1 मोलर मास ऑफ सॉल्वंटचा मोलर मास. M1 सॉल्वंट होता बेन्झिन C6H6. बेन्झिनचं मोलर मास एका कार्बनचं 12 असे 6 कार्बन होते आणि एका हायड्रोजनचं 1 असे 6 हायड्रोजन होते, बरोबर ना. 1272 आणि हे 6, टोटल मास आलं सर 78 ग्रॅम. सो 78 इथे M1 ची व्हॅल्यू घेतली अपॉन M2 कॅल्क्युलेट करायचं आहे. W1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 39. चला हे सबस्ट्रॅक्शन केलं सर, जे आलं 40 अपॉन 640 इंटू 2.175 इंटू 78 अपॉन M2 इंटू 39. मला M2 काढायचा, M2 इकडे गेला, सो फॉर्म्युला होऊन जाईल M2 इज इक्वल टू बरोबर 2.175 इंटू 78 इंटू 640 अपॉन काय स्टुडंट 39 इंटू 4040. बस कॅल्क्युलेशन करायचं आहे. आय होप इझी कॅल्क्युलेशन आहे. M2चं आन्सर तुम्ही माझ्यापेक्षा फास्ट आणि लवकर सोडवून टाकणार. M2चं आन्सर आलं पाहिजे बाळांनो तुमचं 69.6 ग्रॅम पर मोल. हे तुमचं काय आलं पाहिजे, आन्सर आलं पाहिजे. एकदम इझी आणि सरळ क्वेश्चन आहे, सरळ आन्सर आलं पाहिजे. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. काय आहे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन. 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर डिझॉल्व इन 100 ग्रॅम ऑफ CS2. बरं, सल्फरला डिझॉल्व केलाय CS2 मध्ये. फॉर्म्युला झाला, लगेच तुम्हाला आयडिया आली पाहिजे. वेट ऑफ सोल्यूट काय, सल्फर आहे 3.795 ग्रॅम. डिझॉल्व केलेला आहे CS2 मध्ये, मग CS2 काय झाला सॉल्वंटचं वेट आहे 100 ग्रॅम. दिस सोल्युशन बॉइल्स ॲट, बरं सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट दिला TB, किती दिलेला आहे 319.81 केल्विन. ओके, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर. नवीनच फॉर्म्युला आहे बाळांनो हा, मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारलाय तुम्हाला. बरं, तुम्हाला इयर सांगून देतो आपण जे न्यूमेरिकल सॉल्व्ह केले होते त्यांचे. बरं, पहिल्यांदा हा न्यूमेरिकल आपण कंप्लीट करून घेऊ, मग तुम्हाला मी कधी कोणता क्वेश्चन आला ते सांगायचं राहून गेलं, मी ते क्लिअर करून देतो तुम्हाला, नका टेन्शन घेऊ. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय दिलेला होता बाळांनो, मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे. द बॉइलिंग पॉईंट ऑफ CS2 सॉल्वंट होता आणि सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे तुम्हाला TB0 म्हणतो आपण त्याला 319.45 केल्विन. गिवन दॅट KB ची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे, दॅट इज 2.42 केल्विन kg पर मोल. ॲटॉमिक मास दिलेलं आहे सल्फरचं ॲटॉमिक मास आहे 32. याला सॉल्व्ह कसं करायचं स्टुडंट, तर सगळ्यात इम्पॉर्टंट एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट तुम्हाला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इथं मेन्शन केली आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही मोलर मास शोधून घ्यायचं. मोलर मासला ॲटॉमिक मासने डिवाइड करायचं. जेवढे ॲटम्स येतील तेवढा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. मी इथे परत एकदा सांगतो बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही काय करायचं, मोलार मासला ॲटॉमिक मासने डिवाइड करायचं.
डिव्हिजन केल्यानंतर काही तुम्हाला ॲटम्स मिळतील, 1 2 4 7 8 तेवढे ॲटम्स त्याच्या एका मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असतील. कसं ते समजून घेऊ आपण. पहिल्यांदा मी मोलर मास शोधतो बघा. मोलर मास M2. मोलर मास एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटने शोधायचा आहे ना, मग फॉर्म्युला तुमचा असा असला पाहिजे. पहिल्यांदा एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटचा फॉर्म्युला लिहू आपण. डेल्टा TB इज इक्वल टू KB W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1. बरोबर. M2 साठी फॉर्म्युला अरेंज केला. M2 इज इक्वल टू KB इंटू W2 इंटू 1000 अपॉन डेल्टा TB इंटू W1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ KB? KB ची व्हॅल्यू काय होती? 2.42. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ W1 सॉरी W2? W2 दिलेला होता 3.795 इंटू 1000 अपॉन डेल्टा TB ची व्हॅल्यू काय होती स्टुडंट? 319.81 इंटू W1 ची व्हॅल्यू होती 100. बरोबर. हा आला तुमचा M2. ज्यावेळेस तुम्ही M2चं सगळं कॅल्क्युलेशन करणार स्टुडंट, तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं M2चं आन्सर आलं पाहिजे ऑलमोस्ट काहीतरी 255च्या आसपास आन्सर आलं पाहिजे. 255.1 ग्रॅम पर मोल हे असं तुमचं आन्सर आलं पाहिजे. दिस इज M2. आता हे मोलर मास मिळालं. मला मोलर मास नव्हता विचारला, मला मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला होता. मॉलिक्युलर फॉर्म्युला मी कसा काढणार? मोलर मास अपॉन ॲटॉमिक मास. मग आता मॉलिक्युलर फॉर्म्युला काढण्यासाठी पहिल्यांदा मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये याचे किती ॲटम्स आहे ते पहिले काढावं लागेल. मग इथे मी मेन्शन करतो नंबर ऑफ ॲटम इन मॉलिक्युलर फॉर्म्युला. किती ॲटम्स आहे? तर मोलार मास अपॉन ॲटॉमिक मास. मोलार मास किती आलं? 255.81 अपॉन ॲटॉमिक मास दिलं होतं 32. डिवायडेशन केलं स्टुडंट्स, तुम्हाला आन्सर ऑलमोस्ट काहीतरी असं 7.97च्या आसपास आलं पाहिजे, विच इज नियरली इक्वल टू 8. म्हणजे याच्या एका मॉलिक्यूलमध्ये 8 ॲटम्स आहे. सो याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला? तर मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू कसले ॲटम्स होते? सल्फरचे. आणि एका मॉलिक्यूलमध्ये किती ॲटम्स आहे? 8. सो याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला ॲसेट. समजा एवढंच लिहायचं. आय होप तुम्हाला न्यूमेरिकल समजला असेल. हा जो न्यूमेरिकल होता स्टुडंट्स, जो आता विचारला गेलेला न्यूमेरिकल होता, आपण जो बघितला आता 3.795 ग्रॅम ऑफ सल्फरचा, तर हा न्यूमेरिकल तुम्हाला कधी आलेला होता? तर हा न्यूमेरिकल होता ऑलमोस्ट जुलै 2016ला येऊन गेलेला न्यूमेरिकल होता हा. ओके. त्या अगोदर आपण जो न्यूमेरिकल बघितला होता, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं तर द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिनचा जो न्यूमेरिकल होता तो मार्च 2016ला येऊन गेलेला न्यूमेरिकल होता स्टुडंट. किती? मार्च 2016ला येऊन गेलेला न्यूमेरिकल होता. त्यानंतर त्याच्या अगोदर जो न्यूमेरिकल तुम्ही बघितला स्टुडंट तो होता आय थिंक, एक मिनिट हा, ओके, 1.13 वाला. तो न्यूमेरिकल तुमचा येऊन गेलेला होता मार्च 2015 साली. ओके. मार्च 2015 साली तो न्यूमेरिकल येऊन गेलेला होता. त्याच्या अगोदर तुम्ही जो न्यूमेरिकल सॉल्व्ह केला 2 नंबरचा, ओके, तर हा न्यूमेरिकल तुमचा होता ऑलमोस्ट स्टुडंट्स येऊन गेलेला होता पेपरला. हा खूप जुना न्यूमेरिकल होता ॲक्च्युली. 2014 साली येऊन गेलेला न्यूमेरिकल होता. सॉरी, 2014ला येऊन गेलेला न्यूमेरिकल होता. सो चला आपण पुढे जाऊया. पटापट आपले पुढचे न्यूमेरिकल्स कंटिन्यू करूया. थोडा टाइम लागतो स्टुडंट्स या न्यूमेरिकल्सला, कारण की थोडेसे किचकट आहे आणि बऱ्यापैकी वेळ खाणारे न्यूमेरिकल्स आहे, पण 3 मार्क पण मिळत आहेत ना. ओके. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. अ सोल्युशन ऑफ अ सबस्टन्स हॅव्हिंग मास 1.8 into 10⁻³ kg has the osmotic pressure 0.52 atmosphere at 280 Kelvin. बरं, ऑस्मोटिक प्रेशर दिलेले पाय 0.52 atmosphere. टेम्परेचर दिले सर जी 280 केल्विन. कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ अ सबस्टन्स यूज्ड. मोलर मास विचारलाय सबस्टन्सचा, म्हणजे M2 विचारलाय क्वेश्चन मार्क. R ची व्हॅल्यू दिलेली 8.314. ओके. अ सोल्युशन हॅव्हिंग अ मास, सोल्युशन मध्ये असलेल्या सोल्यूटचं मास तुम्हाला दिलंय W2 दिलेला आहे 1.8 into 10⁻³ kg. kgला ग्रॅम मध्ये आणायचं म्हणजे 10⁻³ दॅट इज 1.8 ग्रॅम झाला हा स्टुडंट्स. बर, आता याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे तुम्हाला काही टर्म्स ओके आहेत सगळ्या गोष्टी. आता याच्या गिवन मध्ये एक गोष्ट अजून द्यायची राहिली होती, दॅट इज व्हॉल्यूम पाहिजे होता इथे 1 डेसिमीटर क्यूब, जो दिलेला नाहीये, मेन्शन करायचं राहील. व्हॉल्यूम आहे 1 डेसिमीटर क्यूब.
चला तर आपण पुढे जाऊया स्टुडंट. याला सॉल्व्ह कसं करायचं. ऑस्मोटिक प्रेशरचा वन अँड ओनली फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, पाय इज इक्वल टू W2RT अपॉन M2 इंटू व्ही. ओके, मला इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे, M2. सो M2 इज इक्वल टू पाय इकडे आला, M2 इकडे गेला, W2RT अपॉन पाय व्ही. W2 ची व्हॅल्यू काय आहे, W2 ची व्हॅल्यू होती 1.8. R ची व्हॅल्यू इथे काय असेल, तर इथे थोडंसं कन्फ्युजन आहे बरं का बाळांनो. तुम्हाला इथे R ची व्हॅल्यू 8.314 दिलेली होती, बट तुम्ही जर R ची ही व्हॅल्यू यूज केली ना तर आन्सर चुकून जाईल. का, इथे व्हॉल्यूम तुम्हाला डेसिमीटर क्यूब म्हणजे लिटरमध्ये दिलेला आहे. डेसिमीटर क्यूब म्हणजेच लिटरवर का बाळांनो, हां लिटरमध्ये दिलेला आहे. आणि तुम्हाला जो प्रेशर आहे ते ॲटमॉस्फिअरमध्ये दिलेलं आहे. म्हणून तुम्ही R ची जी व्हॅल्यू वापरणार ती लिटर ॲटमॉस्फिअरवाली व्हॅल्यू वापरणार, दॅट इज 0.0821 लिटर ॲटमॉस्फिअरवाली व्हॅल्यू तुम्ही इथे यूज करणार R ची. मग R ची व्हॅल्यू इथे किती असेल, 0.0821 इंटू टेम्परेचर दिलेलं होतं 280 केल्विन अपॉन ऑस्मोटिक प्रेशरची व्हॅल्यू दिलेली होती स्टुडंट्स किती तुम्हाला 0.52 इंटू व्हॉल्यूम किती दिलेला आहे, तो व्हॉल्यूम तुम्हाला गिवन होता 1 डेसिमीटर क्यूब दॅट इज 1. बस बाकी काही नाही. मग आता तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. M2 इज इक्वल टू काय आला पाहिजे तुमचा 79.57 ग्रॅम पर मोल हे आन्सर आलं पाहिजे तुमचं. ओके, कॅल्क्युलेशन तुम्ही माझ्या मते फास्ट करणार आणि थोडा वेळ काढा कॅल्क्युलेशन करण्यासाठी. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स. क्वेश्चन काय सांगितलं आहे, द बॉइलिंग पॉईंट ऑफ अ बेन्झिन. बेन्झिनचा बॉइलिंग पॉईंट दिला आहे 353.23 केल्विन when 1.80 ग्रॅम ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट वॉज डिझॉल्व इन 90 ग्रॅम ऑफ अ बेन्झिन. बरं, बेन्झिन इथे सॉल्वंट आहे. सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे तुम्हाला 353.23 केल्विन. ओके, सोल्यूट दिलेला आहे तुम्हाला, सोल्यूटचं वेट आहे 1.80 ग्रॅम. ओके, नॉन व्होलाटाइल सोल्यूट वॉज डिझॉल्व इन 90 ग्रॅम ऑफ बेन्झिन. बेन्झिनचं वेट दिलेलं आहे 90 ग्रॅम. द बॉइलिंग पॉईंट राईज. बरं, राईज द बॉइलिंग पॉईंट. सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट तुम्हाला इथे दिलेला आहे 354.11 केल्विन. कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ सोल्यूट. M2 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. KB तुम्हाला गिवन आहे. KB इज इक्वल टू किती आहे 2.53 केल्विन kg पर मोल. ओके, आता बॉइलिंग पॉईंट बोललं तर एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटचा फॉर्म्युला. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट काढत असताना पहिल्यांदा डेल्टा TB काढून घ्यायचा. डेल्टा TB काय असतो, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट होता 354.11 मायनस सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट होता 353.23. हां, सबस्ट्रॅक्शन केलं तर डेल्टा TBचा आन्सर येईल. सो डेल्टा TB इज इक्वल टू काय येईल तुमच्या इथे. ओके, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे तुम्हाला सिंपल. 354.11 मधून हा व्हॅल्यू गेली तर किती आन्सर आलं पाहिजे स्टुडंट्स, इझी येणार आहे 0.88 केल्विन आन्सर आलं पाहिजे की नाही. ओके, दिस इज द डेल्टा TB. हा डेल्टा TB आला. तुम्हाला डेल्टा TB थोडी काढायचं आहे, ते M2 काढायचं आहे. मग डेल्टा TBचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा TB इज इक्वल टू KB W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1. M2 साठी फॉर्म्युला काय झाला, M2 इज इक्वल टू KB W2 इंटू 1000 अपॉन डेल्टा TB इंटू W1. KB ची व्हॅल्यू किती होती स्टुडंट इथे, KB ची व्हॅल्यू होती 2.53. W2 ची व्हॅल्यू होती 1.80 इंटू 1000 अपॉन डेल्टा TB ची व्हॅल्यू होती तुमची दॅट इज 0.88 इंटू W1 ची व्हॅल्यू होती तुमची 90. सो जस्ट तुम्हाला व्हॅल्यू पुट करून आन्सर काढायचं होतं. आणि M2 चं आन्सर तुमचं इथे तुमचं M2 चं आन्सर आलं पाहिजे होतं स्टुडंट्स ऑलमोस्ट 57.5 च्या आसपास आन्सर आलं पाहिजे. 57.5 ग्रॅम पर मोल. ऑलमोस्ट तुम्ही जर बघितलं ना आतापर्यंत जेवढे पण न्यूमेरिकल आपण सोडवले, प्रत्येक न्यूमेरिकल मध्ये मोलर मासच कॅल्क्युलेट करायला लावतायत बघा. खूप क्वचित तुम्हाला W2 W1 सांगतील. आणि तुम्ही हे न्यूमेरिकल टेक्स्टबुक मध्ये जर कम्पेअर केले ना स्टुडंट, तर हे न्यूमेरिकल टेक्स्टबुक मधल्या न्यूमेरिकलशी सिमिलर असतील, फक्त थोडीफार व्हॅल्यू बदलते. म्हणजे जसं इथे 1.80 ना, तर कदाचित टेक्स्टबुक मध्ये 180 देतील, 180 देतील, असं काहीतरी तुम्हाला व्हॅल्यू दिलेली असेल. हां, त्यामुळे ती काळजी घ्यायची. हां, काही सिमिलॅरिटी लावून रिकामं काही कमेंटमध्ये टाकत नाही बसायचं. बघायच्या व्हॅल्यू व्यवस्थित काय दिलेलं आहे आणि काय नाही दिलेलं. हा जो क्वेश्चन होता स्टुडंट्स, हा मार्च 2017 साली आलेला होता. ओके, मार्च 2017 ला येऊन गेलेला क्वेश्चन आहे. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट. काय दिलेला आहे क्वेश्चन बघा. अन ऑर्गॅनिक सबस्टन्स, एक ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे
मोलर मास दिलेला आहे 169. ओके, मोलर मास ऑफ सोल्यूट 169 ग्रॅम पर मोल इज डिझॉल्व इन 2000 सेंटीमीटर क्यूब ऑफ वॉटर. व्हॉल्यूम दिलेला आहे 2000 सेंटीमीटर क्यूब. याला आपण डेसिमीटर क्यूब मध्ये आणणार. 2000 इंटू 10⁻³ डेसिमीटर क्यूब, 10⁻³ आणि हे 3 0 कट झाले, उरला 2 डेसिमीटर क्यूब. व्हॉल्यूम इट्स ऑस्मोटिक प्रेशर ॲट 12 डिग्री सेल्सिअस. बरं, ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे तुम्हाला, पायची व्हॅल्यू दिलेली आहे 12 डिग्री सेल्सिअसला, सॉरी पायची व्हॅल्यू नाही, हे टेम्परेचर तुम्हाला दिलं आहे 12 डिग्री सेल्सिअस. याला केल्विनमध्ये आणूया आपण पहिल्यांदा. 12 इंटू 273 हा आला बाळांनो ऑलमोस्ट 285 केल्विन. वॉज फाउंड टू बी द 0.54 ॲटमॉस्फिअर. ऑस्मोटिक प्रेशर आहे, पायची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 0.54 ॲटमॉस्फिअर. ओके, इफ आर किती दिलेला आहे इथे, आर दिलेला आहे, आरची व्हॅल्यू आहे 0.0821 लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल. ओके, कॅल्क्युलेट द मास ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं मास काढायचं आहे म्हणजे M2 कॅल्क्युलेट करायचं, सॉरी मास काढायचं आहे ना, मग W2 काढायचं आहे तुम्हाला. ओके, क्वेश्चन मार्क. आता हा एक न्यूमेरिकल आला बघायचा आहे, W2 काढायचा. ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे ना, ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला तर पाठ असेल तुमचा, एकच फॉर्म्युला आहे, पाय इज इक्वल टू W2 RT अपॉन M2 इंटू V. ओके, मला इथे W2 कॅल्क्युलेट करायचा आहे, सो फॉर्म्युला झाला W2 इज इक्वल टू पाय M2 V अपॉन RT. या व्हॅल्यू इकडे आल्या. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पाय, पायची व्हॅल्यू काय असणार आहे 0.54. M2 मोलर मास, M2 ची व्हॅल्यू किती दिलेली 169 इंटू व्हॉल्यूम दिलेला आहे 2 अपॉन आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिली 0.0821. टेम्परेचर दिलेलं आहे स्टुडंट तिथे तुम्हाला 12 डिग्री सेल्सिअस म्हणजे 285 केल्विन, 285 केल्विन. सो W2 तर सरळ सरळ कॅल्क्युलेट होणार. W2 चं आन्सर किती आलं पाहिजे, यस 7.79 ग्रॅम. किती आलं पाहिजे 7.79 ग्रॅम आन्सर आलं पाहिजे. इथे युनिट ग्रॅम असेल हा, W मास कॅल्क्युलेट केलाय आपण. आय होप न्यूमेरिकल तुम्हाला समजला असेल. अगदी सोपा आणि सरळ साधा न्यूमेरिकल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड न्यूमेरिकल. मी तर म्हणेल पेपरला तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशरचाच न्यूमेरिकल येऊ. एकच फॉर्म्युला आहे, फक्त व्हॉल्यूमला व्यवस्थित घ्यायचं. 2000 सेंटीमीटर क्यूब आहे, डेसिमीटर क्यूब मध्ये आणला, डेसिमीटर क्यूब मध्येच वापरायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया स्टुडंट्स. हा जो न्यूमेरिकल होता स्टुडंट्स, हा न्यूमेरिकल तुमचा, जस्ट सेकंड, एकच मिनिट, हा न्यूमेरिकल तुमचा ऑलमोस्ट पेपर जुलै 2017 साली येऊन गेलेला न्यूमेरिकल होता. जुलै 2017 ला येऊन गेलेला न्यूमेरिकल होता. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. बघा काय क्वेश्चन आहे. 22.22 ग्रॅम ऑफ युरिया. युरियाचं वेट दिलंय, डिझॉल्व इन 300 ग्रॅम ऑफ वॉटर. बरं, युरिया इथे सोल्यूट झाला, मग आता सोल्यूटचं वेट दिलंय 22.22 ग्रॅम, बरोबर. सॉल्वंटचं वेट दिलंय वॉटर 300 ग्रॅम, बरोबर. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया. बरं, युरियाचे मोल्स म्हणजे नंबर ऑफ मोल्स n ने दाखवतो आणि 2 म्हणजे सोल्यूट चे नंबर ऑफ मोल्स काढायचे. मोलॅलिटी कॅल्क्युलेट करायची. अरे वा, मस्त क्वेश्चन आला हा. मोलर मास ऑफ युरिया, युरियाचा मोलर मास म्हणजे M2 दिला आहे 60. कॅल्क्युलेट करूया, एकदम सोपं आहे. पहिल्यांदा N2 कॅल्क्युलेट करू. N2 कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला W2 अपॉन M2. तुम्हाला सुरुवातीलाच लिहून दिला. W2 किती होता, W2 होता 22.22. M2 किती होता, M2 होता 60. सिंपल डिव्हिजन, इथून तुम्हाला N2 ची व्हॅल्यू मिळेल. आणि N2 ची व्हॅल्यू किती आली पाहिजे 0.37 मोल. हा तुमचा नंबर ऑफ मोल्स आला, 1 मार्क इथे मिळाला. बरं, दुसरं काय विचारलंय, मोलॅलिटी. मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय असतो N2 अपॉन W1 मल्टिप्लाय बाय 1000. ओके, N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, W म्हणजे मास ऑफ अ सॉल्वंट, आणि 1000 केला म्हणजे इंटू kg. सो N2 ची व्हॅल्यू आली सर 0.37. W1 ची व्हॅल्यू आली तुमची, W1 ची व्हॅल्यू आली तुमची 300 आणि इंटू काय करायचा होता 1000. सो 1000 ने इंटू केला तर 370 अपॉन 300. आन्सर आलं पाहिजे मोलॅलिटीचं तुमचं ऑलमोस्ट काहीतरी 1.23 आला पाहिजे बाळांनो तुमचा मोल पर केजी. मोल पर
kg. दिस इज द मोलॅलिटी. आय होप तुम्हाला हा न्यूमेरिकल जमेल. छान न्यूमेरिकल आहे, IMP न्यूमेरिकल ह्या करून ठेवायला. हा येऊन गेला होता स्टुडंट जुलै 2017 ला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. हेर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट. द फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर बेन्झीन. ओके, हा आलाय फ्रीजिंग पॉइंटचा न्यूमेरिकल. द फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर बेन्झीन. प्युअर बेन्झीनचा फ्रीजिंग पॉइंट सांगितला म्हणजे सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट आहे TF0. किती दिलेला आहे? 278.4 केल्विन. कॅल्क्युलेट द फ्रीजिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट काढायचा आहे म्हणजे TF कॅल्क्युलेट करायचा आहे. वेन 2 ग्रॅम ऑफ सोल्यूट, सोल्यूटचं वेट दिलंय W2 2 ग्रॅम. ओके, हॅव्हिंग द मॉलिक्युलर वेट 100 ग्रॅम. हॅव्हिंग द मॉलिक्युलर वेट, सोल्यूटचं मॉलिक्युलर वेट दिलेलं आहे 100 ग्रॅम. इज ॲडेड इन द 100 ग्रॅम ऑफ बेन्झीन. बरं, सॉल्व्हंटचं वेट पण दिलेलं आहे 100 ग्रॅम. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आपण KF ने दाखवतो स्टुडंट. त्याची व्हॅल्यू दिली 5.12 केल्विन kg पर मोल. ओके, आता डेल्टा TF नाही दिलेला, फक्त TF कॅल्क्युलेट करायचा. मग फॉर्म्युला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंटचा. डेल्टा TF इज इक्वल टू KF W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1. बरोबर. मला इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे? डेल्टा TF. का बरं? तर या दोघांचा डिफरन्स इथे आहे ना, मग इथून मला डेल्टा TF. पहिल्यांदा आपण डेल्टा TF काढून घेऊ. डेल्टा TF इज इक्वल टू काय असेल? KF ची व्हॅल्यू होती 5.12, W2 ची व्हॅल्यू होती तुमची 2 इंटू 1000 अपॉन M2 ची व्हॅल्यू होती स्टुडंट 100 आणि इंटू W1 ची व्हॅल्यू होती 100. एकदम सरळ सोपं कॅल्क्युलेशन आहे. डेल्टा TF तुम्हाला इथून मिळून जाईल. डेल्टा TFचं आन्सर तुमचं स्टुडंट्स आलं पाहिजे ऑलमोस्ट 1.024 केल्विन. हे तुमचं डेल्टा TFचं आन्सर आहे. मला फ्रीजिंग पॉईंट काढायचा आहे. सो डेल्टा TF काय असतो? फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ सॉल्व्हंट मायनस फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन. आपल्याला फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन काढायचं, मग त्याला इकडे पाठवा, डेल्टा TF ला इकडे पाठवा. तो TF इज इक्वल टू TF0 मायनस डेल्टा TF. मग TF0 किती होता? तर TF0 होता तुमचा 278.4 माइनस डेल्टा TF आला होता 1.024. सब्सट्रैक्शन किया बच्चा तो आंसर आएगा कितना? बोलो तो. TF का आंसर आना चाहिए आपका. कमेंट मध्ये लिहिणार. चला तुमच्या भरोश्यावर. नाही तर असं नको आहे, येड्याच्या हातात तलवार दिली असं काही नाही. व्यवस्थित आन्सर तुम्ही सॉल्व्ह करून कमेंट सेक्शन मध्ये टाकणार. तेवढे हुशार तुम्ही नक्की आहात. सो सगळ्या आन्सरची वाट बघतोय मी. कमेंट सेक्शन मध्ये आन्सर टाकायचं आहे. जस्ट सबस्ट्रॅक्शन करायची आणि आन्सर टाकायचं आहे. आन्सर असला युनिट असेल केल्विन. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट. बघा 11 नंबरचा क्वेश्चन काय सांगितलाय? व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ डिझॉल्व ऑक्सिजन इन ॲट अ 50 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर दिलेलं आहे तुम्हाला 50 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन? तर 50 प्लस 273. हा ऑलमोस्ट 30 आणि 20 म्हणजे 323 केल्विन आला पाहिजे. अंडर द प्रेशर ऑफ 1 ॲटमॉस्फेरिक. प्रेशर दिलेलं आहे 1 atm. ओके, इफ अ पार्शियल प्रेशर. ओके, पार्शियल प्रेशर. आता इथं प्रेशर आपण घेण्याऐवजी पार्शियल प्रेशर लिहूया बाळांनो. पार्शियल प्रेशर दिले आहे तुम्हाला 14 ॲटमॉस्फियर ॲट 50 डिग्री सेल्सिअस. KH दिलेला आहे तुम्हाला हेनरी कॉन्स्टंट. किती दिलेला आहे? 1.3 इंटू 10⁻⁻3. बरं, आता तुम्हाला जर KH दिलं आहे ना, तर KH म्हणजे हेनरी कॉन्स्टंट. आता हेनरी कॉन्स्टंट आला म्हणजे एकच फॉर्म्युला आहे, सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH इंटू P. इथे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन विचारलं होतं डिझॉल्व ऑक्सिजनचं, याचा अर्थ डिझॉल्व ऑक्सिजन, याचा अर्थ त्याची सोल्युबिलिटी तुम्हाला विचारली होती. सोल्युबिलिटीचा फॉर्म्युला आहे तुमच्याजवळ. KH ची व्हॅल्यू आहे 1.3 इंटू 10⁻⁻3 आणि प्रेशर, हे प्रेशर म्हणजे पार्शियल प्रेशर आहे बरं का बाळांनो. दिस इज अ पार्शियल प्रेशर, सो याला विसरू नका. 0.14. सो जस्ट इंटू तर करायचं आहे इथे, मग इंटू करता येईल ना तुम्हाला. चला इंटू तुमच्या भरोशावर. कॅल्क्युलेटर घ्या आणि पटकन हाणून मारा इंटूचा आन्सर कमेंट सेक्शनमध्ये. न्यूमेरिकल नंबर 11 आहे हा. 11व्या न्यूमेरिकलचा आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये टाकायचा आहे. 10 आणि 11 विसरू नका. 10 आणि 11चं न्यूमेरिकलचा आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये टाकायचा आहे. ओके, हा जो क्वेश्चन होता स्टुडंट्स, हा 2 मार्कासाठी मार्च 2020 ला येऊन गेलेला क्वेश्चन होता. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. द हेनरी लॉ कॉन्स्टंट ऑफ मिथाइल ब्रोमाइड इज 0.159. हेनरी लॉ कॉन्स्टंट कशाने दाखवतो आपण? KH.
0.159. बारमध्ये दिलेला आहे ॲट 25 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर दिलं आहे सर 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मी काय करायचं आहे, 25 + 273 हा आला ऑलमोस्ट 298 केल्विन. व्हॉट इज द सोल्युबिलिटी? सोल्युबिलिटी विचारली सर. यस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क इन अ वॉटर ॲट अ सेम टेम्परेचर अँड पार्शियल प्रेशर तुम्हाला दिलेलं आहे बाळांनो. किती दिलेलं आहे? 0.164 बार. चलो तो सोल्युबिलिटीचा फॉर्म्युला लिहा. सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH इंटू पी. सोल्युबिलिटी विचारली आहे, KH ची व्हॅल्यू किती आहे? 0.159 आणि इंटू प्रेशरची व्हॅल्यू किती असणार आहे? 0.164. बस तुम्हाला मल्टिप्लिकेशन. काही जण अजून पण विचारत असतील सर हे टेम्परेचर का वर दिलंय? अरे ते टेम्परेचर फक्त दाखवायला दिलंय रे बाळा, ते टेम्परेचर कॅल्क्युलेशनला नाही आहे. सोल्युबिलिटी तुम्ही इथे कॅल्क्युलेट करणार. आय होप तुम्ही आन्सर पटकन का मिळेल. मी तुमच्यासाठी खूप काही अवघड काम नाही सोडलंय. जस्ट 159ला 164ने इंटू करायचं आहे. काही खूप असं अवघड काम नाही आहे. आणि हा जो 12 नंबरचा क्वेश्चन होता स्टुडंट्स, हा तुमचा मार्च 2022 मध्ये येऊन गेलेला क्वेश्चन होता. सो या क्वेश्चनला पण तुम्ही व्यवस्थित रीड करा. ओके. आय होप तुम्हाला आता हे सगळे न्यूमेरिकल समजले असतीलच. आणि तसंच तुम्ही टेलिग्राम चॅनलला अजून जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या बाळांनो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा, कारण की तिथे फ्री टेस्ट सिरीज मिळते. तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि माझा इन्स्टा ID पण आहे. तुम्ही मला फॉलो करू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फ्री स्टडी मटेरियल तुम्हाला तिथे अवेलेबल आहे टेलिग्रामला. यूट्यूब व्हिडिओचे अपडेट्स पण तिथे तुम्हाला मिळत असणार आहे. आणि हो, अजून कुठले सजेशन्स असतील तुमच्या डोक्यामध्ये की सर आम्हाला हे कंप्लीट करायचं आहे, जसं एका विद्यार्थ्याने मला काल सजेशन टाकलेलं की सर MST CETचा कोर्स आपल्याला यूट्यूबवरती घेता येईल का, तर नक्की 101% माझा प्रयत्न पूर्ण असेल मित्रा. आपण तो घेऊया, टेन्शन नको घेऊ, आणि प्रयत्न पूर्ण असेल आपला घेण्याचा. चालतंय. सो भेटूया बच्चा पार्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या आणि तुमच्या प्रिपरेशनसाठी ऑल द बेस्ट. बाय बच्चा पार्टी.